माहिती आहे की ज्या मिनिटाला ही बाहेर पडेल हे लेबल निघालं 100 अवेलेबल आहेत. इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे तुम्हाला जसं मगाशी आपण बोलत होतो की आजूबाजूच्याच मुलाशी मुलीशी लग्न करायची गरज राहिली नाही. मी इंस्टाग्रामवर कोणाला तरी चॅटिंगमध्ये भेटले आणि त्याच्याशी मी लग्न केलं. असे खूप आहेत. बाबांच्या मित्राचा मुलगा ज्याच्याशी मी इव्हेंच्युअली लग्न केलं, तर मी त्याला लहानपणापासून बघते, त्याचा स्वभाव बघते. सो मला काहीतरी अंदाज येतो की हा कसा आहे, त्याच्या जनरल रिॲक्शन बघते. इंस्टाग्रामवर चॅटिंग करून कसं काय ठरवतं की मला याच्याशी लग्न करायचं? खूप केसेस आहेत की इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि लग्न झालं. हा एक मेजर प्रॉब्लेम की त्यांना लग्न तोडताना अजिबात टेन्शन येत नाही. आणि इमोशनल हँगअप्सच नाहीत काही. नाही हो, दुसरी मिळेल. एकच असते या जन्मी, असा हा कन्सेप्ट आता राहिला नाही. हा अबंडन्स ऑफ चॉईस जो आहे हा अतिशय हानिकारक आहे. दुसऱ्यांचा सोशल मीडिया बघून त्याच्यावर म्हणणं की त्याचं आयुष्य किती चांगलं आहे आणि माझं नाही, ही ह्याच्यावर एक लेक्चर होऊ शकतं वेगळं. जेव्हा हे त्या रेजमध्ये असतात ना डिवोर्स घ्यायच्या, तेव्हा त्यांना फक्त आपल्या मित्रांचे मैत्रिणींचे संसार किती चांगले चाललेले आहेत एवढंच दिसतं. कारण ते कुठून दिसतं? सोशल मीडिया. मी सांगून दमते, अरे तो फोटो काढायच्या आधी 5 मिनिटं एकमेकांचे गळे धरत प्रॉबेबली, मग ते फोटो काढायला एकत्र आले आणि नंतर परत ते एकमेकांचे. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ ह्याच्यातला फरक गेला आहे पूर्ण.